आपल्याबरोबर जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील आहेत. दादा, आज धैर्यशील दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होतोय. आत्तापर्यंत मोहिते पाटील घराण्यानं शरद पवारांसोबत बरीच वर्ष राजकारणामध्ये काम केलं. विशेषतः विजयदादांनी उपमुख्यमंत्री पदावरती सुद्धा काम केलेलं आहे. आज परत घरामध्ये येत आहे असं वाटतंय? या मदतीच्या काळामध्ये काही कारणामुळं आम्हाला पवारसाहेबापासून विभक्त व्हावं लागलं. परंतु आता आम्हाला आनंद होतो की पवारसाहेबांच्या बरोबर आम्हाला काम करायला संधी मिळते. ज्यावेळेस राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेस वसंतदादाच्या गटाचे 25 आमदार हे दादांच्या पाठीमागं होते. दादाचे वसंतराव दादा गटाचे प्रमुख होते. आणि ज्यावेळेस दादाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस राष्ट्रवादीला खऱ्या अर्थानं बळ मिळालं. आम्हाला पवारसाहेबांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. उपमुख्यपद करण्याची बसण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये आमच्या कामं देखील मोठी केली. आम्हाला विशेष आनंद होतो की पवारसाहेबाबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, तेही त्यांच्या पडत्या काळामध्ये. आज पवारसाहेबांचं सगळंच गेलं, म्हणजे की पक्ष गेला, पक्षाचं आधीचं घड्याळ चिन्ह गेलं, निवडणूक आयोगानं परत त्यांना नवीन पक्षाचं नाव दिलं आहे, आता नवीन चिन्ह दिलं आहे. घड्याळ आणि तुतारीमध्ये काय फरक आहे? घड्याळ पोचवायला सोपं आहे की तुतारी? आत्ता आम्हाला तुतारीचा प्रचार करायला सुद्धा लागत नाही. एवढं तुतारी सगळीकडे वाजायला लागले. म्हणजे गाठाळ्यापेक्षा तुतारी चांगल्या. गाठाळ्यात 10 वाजून 10 मिनटं होते, ते पुढं जातच नव्हतं, तिथे थांबलं. निश्चितपणे आता तुतारी काय किती वाजेल तेवढी वाजते. त्यामुळं तुतारी एकदम सोपं आहे. तुतारी वाद्य आणि तुतारी हे शुभवाद्य आहे. कुठल्याही शुभवाद्य कार्यक्रमामध्ये तुतारी वाजवली जाते. आणि ते तुतारी म्हणजे रणसिंग आहे. म्हणजे मराठ्यांच्या गनिमी काव्यामध्ये किंवा युद्धामध्ये तुतारी वाजल्यानंतर मराठा सैनिकामध्ये जी वीरश्री निर्माण होते, अगदी खसखसन तशी वीरश्री ह्या तुतारीमुळं ह्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये निर्माण झाले. साध्या मतदारामध्ये निर्माण झालेले एक वीरश्री. म्हणजे माड्यात आता तुतारीचं रणशिंग फुंकलंय. धैर्यशील दादा होतील खासदार? काय म्हणला? धैर्यशील दादा खासदार होतील? धैर्यशील दादा ज्या दिवशी फॉर्म झाला त्या दिवशीच खासदार झाला आहे. त्यामध्ये कुणी काय केलं तर त्यात बदल नाही. आमच्या माळशिरस तालुक्यामधूनच 1,40,000 मताधिक्य धैर्यशील भैयाला पडणार आहे. आणि हे मताधिक्य कुणाला तुटणार नाही. परंतु एक आहे की माढा, करमाळा आणि सांगोला ह्या 3 तालुक्यामध्ये गेल्या लोकसभेला आणि 14च्या लोकसभेला आपण मायनस होतो. 15च्या लोकसभेला 15,000चं लीड माडा आपला करमाळा आणि सांगोल्यामधून आपल्यावर पडलेलं होतं. पण ह्यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. यावर्षी करमाळा आणि सांगोला या 2 मतदारसंघामध्ये आपल्याला कमीत कमी 10 ते 5 ते 10,000 मताधिक्य पडणार आहे. किती विरोधकांनी करू द्या. आत्ता कसं झालं आहे की विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेलं आहे. आज कुठं सामान्य सभा घ्यायचं झालं तर नागरिक प्रश्न विचारायला लागलेत. आणि हे प्रश्न विचारल्यानंतर मंत्रीसुद्धा स्टेज सोडून पळून जायला लागलेत. आता शरद पवार पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पामध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते असं म्हणाले की रामराजे पण परत येणार आहेत. मग ते काय खरं आहे? रामराजेंबरोबर काय बोलणं झालंय तुमचं, किंवा काय अलीकडच्या काळात, किंवा संजय बाबा येणार आहेत? नाही, रामराजे साहेबांच्याबद्दल काय मला कल्पना नाही. परंतु त्यांचे बंधू हे उघड आपल्याबरोबर येणार आहेत. त्यांचे सर्व परिवार आपल्याबरोबर येणार आहे उघड. म्हणजे फलटण तालुक्यामध्ये सुद्धा चांगलं लीड भेटेल? फलटण तालुक्यामध्ये किती लीड बसेल काय माहीत नाही, पण निश्चितपणे चांगले मताधिक्य पोचेल आपल्याला. भाजपबरोबर तुम्ही होतात, धैर्यशील भैयानं उमेदवारी भेटेल असं वाटत होतं, मग ऐनवेळी ते झालं नाही. काय कोण कमी पडलं? तुम्ही कमी पडलात की पक्ष देण्यात कमी पडला? मी त्याबद्दल न बोलणं चांगलं. नो कॉमेंट्स. त्याचा फटका बसेल आता भाजपला तर बसणार. मी पहिल्याच मुलाखतीत सांगितलं की ह्या 3 मतदारसंघ भाजपचे जाणार आहेत.
आता सातारा म्हणलं होतं, पण आता मी साताराचं नाव घेणार नाही. तिथं आमचे छत्रपती उभा राहतात. छत्रपतीबद्दल आम्हाला नितांत अभिमान आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात मी काही बोलणार नाही. आता अजित पवार असं म्हणतायत दिवसेंदिवस की मोदींचा करिश्मा वाढत चाललाय, मोदींशिवाय काय चालतच नाही, म्हणून मग वेगळा निर्णय घ्यावा लागला. आता कधीतरी विचार बदलले पाहिजे म्हणून मोदींच्या बरोबर गेलोय. काय मोदींचं वातावरण पाहायला भेटतंय का राज्यात? काय विशेषतः माड्यामध्ये काय पाहायला भेटेल? याआधी मोदींची पण सभा झालेली होती अकलूजमध्ये. मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आता ह्यावर मी जास्त बोलणं चुकीच होईल. आज जनताच बोलायला लागलेले आहे की महागाईबद्दल. पेट्रोलचे दर वाढले, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे दर वाढले, परत आमच्या शेतीच्या कच्च्या मालाला दर नाहीत. कांदा निर्यात करत होते, त्यात कांद्याचे दर वाढले गेले की तुम्ही त्याला बंदी आणली, कांद्याचे दर परत खाली आले. हा जो हे आहे त्याचे विचार करावाच लागणार आहे. म्हणजे मोदींची थोडक्यात जादू चालणार नाही किंवा हवा चालणार नाही. आता कसं आहे, माढा मतदारसंघामध्ये तरी मोदींची हवा चालणार काय मला माहीत नाही, परंतु तुतारीची हवा चालणार आहे. आता मग राजकारणामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप केले जातात की अजितदादांबरोबर गेले सहकारी, त्यांच्यावरती ईडीच्या चौकशा होत्या, मग त्यांच्यावरती आता टीका केली जाते की नाही ईडीला घाबरून हे सगळे पळून गेले. मात्र तुम्ही भाजपमधून परत शरद पवारांकडे आलात. मी मगाशीच सांगितलं की आम्ही ईडीचा संबंध आमचा नाही. ज्यावेळेस आम्ही उमेदवारी जाहीर केली, प्रचाराला बाहेर पडला आणि इतके दिवस लांबलं प्रकरण, आमच्या मतदारामध्ये समभ्रम निर्माण झाला की दादा हे ईडीला घाबरतात का. आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या मनातली शंका जावी, आमच्या मतदाराची शंका जावी म्हणून आम्ही राष्ट्रामध्ये गेलो, आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून. ईडीला घाबरण्याचा प्रश्न नाही, आम्ही घाबरलो आमच्या जनतेला म्हणून आम्ही ते ह्याच्यात गेलो. आम्हाला ईडीचा प्रश्न नाही, ईडीचा चौकशी झाली तर आम्ही काय अडचणी येणार नाही, पण आम्ही घाबरतो आमच्या जनतेला, आमच्या कार्यकर्त्यांना. त्यांना त्यांच्या मनामध्ये गैरसमज झाला की आम्हाला पुढं राजकारण करायचं आहे, आमच्या मुलांना पुढं राजकारण करायचं आहे, म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे. तर आपण पाहतोय की भविष्याच्या राजकारणासाठी मोहिते पाटील कुटुंबानं निर्णय घेतलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोदींची जादू चालेल की नाही माहिती नाही, मात्र तुतारीची हवा चालेल अशी प्रतिक्रिया जयसिंह मोहिते पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार नानवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अकलूज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.